अध्यक्ष महाराज, यामध्ये WCLच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन होते त्याच्यामुळे होणारं शेती पिकांचं नुकसान असा हा प्रश्न आहे। यामध्ये मंत्री महोदयांना विचारला गेलाय की शेत पिकाचं नुकसान होते का, तर त्यांनी मान्य केलंय की शेत पिकाचं नुकसान होते। स्फोटामुळे ज्या तीव्रतेने स्फोट केला जाता कोळसा उत्खननासाठी त्याच्यामुळे लगतची घरे लगतच्या जमिनी खराब होतात, हे खरं आहे का? यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की शेतपिकांच्या कोणतेही नुकसान होत नाही आणि हेही सांगितलं की शेतपिकाच्या नुकसानीचं कोणतेही अजूनपर्यंत धोरण ठरलेलं नाही। अध्यक्ष महाराज, असं कसं होऊ शकते? आपण हे तात्काळ धोरण ठरवलं पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ते धोरण ठरवणं आवश्यक आहे आणि त्याची नुकसान भरपाई काय आपल्याला शासनाला कृषी विभागाला द्यायची नाही आहे, ती WCLच्या माध्यमातूनच मिळणार आहे। तिसऱ्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महाराज यांनी एक असं उत्तर दिलं होतं की 19 जानेवारी 2025ला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये काही कपाशीचे नमुने नेरी संस्थेकडे, मातीचे नमुने नेरी संस्थेकडे आणि कपाशीचे नमुने CIR-COT प्रशिक्षण नागपूरला पाठवले आहे, त्याचा अजून अहवाल आलेला नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या नुकसानीसाठी मिळणाऱ्या भरपाईला एवढी दिरंगाई काही हे योग्य नाही आहे। म्हणून माझी अशी स्पेसिफिकली विनंती असणार आहे या ठिकाणी मंत्री महोदयांना की हे तपासलेल्या नमुन्याचा जो अहवाल आहे तो कधी येणार आहे, जो शेती पिकांचं नुकसान जे होते त्याच्याविषयीचं धोरण कधी ठरणार आहे आणि जे WCL जी चुकीची माहिती देत आहे की त्या ठरलेल्या मानकानुसारच ते स्फोट करतात। कधी जर पाहायचं झालं असेल मंत्री महोदय, आपण कधी त्या भागामध्ये या स्फोट होत असतानाचा पहा, म्हणजे अणुबॉम्ब फुटल्यासारखा 1-1 किलोमीटर उंचपर्यंत ती सगळे दगड जातात आणि WCL सांगते की या ठरलेल्या मानकानुसार स्फोट होतो, आजूबाजूच्या लगतच्या घरांना तडे जात नाही। याविषयीची पाहणी कधी करणार आहे ते स्पेसिफिकली आपण सांगावं।